नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आणखी एका भन्नाट ब्लॉगमध्ये. तर आता मी निघाली आहे अकॅडमीवरती. आमच्या अकॅडमीवरच्या ज्या श्रुती मॅम आहेत त्यांचा बड्डे आहे, सो तो सेलिब्रेट करायचा आहे. त्यानंतर थोडं शॉपिंगसाठी पण जायचं आहे. आम्ही चाललो आहे कॅम्पिंगला आणि त्यासाठी दीदीला कपडे घ्यायचे आहेत, सो तिथून पुढे तिकडे पण जायचं आहे. बघा, सकाळी सकाळी केक घ्यायला आलो आहे. अजून केकचा स्टॉक आलेला पण नाही आहे, तर इकडे थोडेफार आहेत. आता त्यातलेच ऑप्शन्स घ्यावे लागणार आहेत. सो आता केक घेतला आहे आणि इतका वेळ झाला. आता मी तर दीदीचा ओरडाच खाणार आहे, तर आता घेतलेला आहे आणि निघालेत क्लासवरती. मॅडमचा बड्डे वगैरे केला. 12वीची बॅच सुरू होती, सो त्या मुलांसोबत केला आणि आता आलो आहे दीदीसाठी कपडे घ्यायला. दीदीला ना 2 टॉप आवडलेले, बट त्याची प्राईस खूप जास्त सांगत होते. सो आम्ही तिथून निघालो होतो. परत दुसऱ्या ठिकाणी वगैरे पण शोधलं, बट जसा हवा तसा तिला मी आहे ना, सो ती कॅन्सलच म्हणत होती. तिला मी पुढे पाठवलं आणि मग एकटीने जाऊन दुकानात बार्गेनिंग केलं आणि ज्या प्राईजला हवं होतं त्याच प्राईजला घेऊन आली आहे. आणि मग मी काय आणलं, खरंच एवढी निर्लज्ज. म्हणजे मी सांगू, मला एवढं आवडेल पण मला स्वाभिमान लय घाण आहे. तुझा कपड्याच्या बाबतीत स्वाभिमान नाही, पण मी ज्या प्राईजला आपल्याला पाहिजे होतं त्याच प्राईजला 2 टॉप आणले. कसं करून आणलंस? तू सोबत असताना मला बार्गेनिंगचा फायदा नाही होत. सो शॉपिंग वगैरे झाली आणि आता आमची जायची तयारी चालू आहे. दीदीची तयारी वगैरे चालू आहे, पण इथं भैयाची वेगळीच तयारी चालू आहे. ती म्हणजे तो नेहमी बाहेर पडताना ना सगळ्यात महत्त्वाचं त्याचं असतं की कारमध्ये हवा व्यवस्थित पाहिजे, शक्यतो बबडीसोबत असताना. कारण आपण ऑफ रोडिंगला वगैरे जातो, तर त्यावेळेला काही अडचण येऊ नये ह्यासाठी. पण आता त्याचा हा पण प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे, कारण मी त्याला दिलं आहे हे आगारोचं गॅलेक्सी पोर्टेबल टायर इन्फ्लेटर, जे की 3-in-1 डिव्हाइस आहे आणि खूप सारं मल्टीपर्पज आहे. हे 3-in-1 गॅजेट प्रत्येकाच्याच गाडीत असायला हवं. हे एक टायर इन्फ्लेटर आहे, प्लस पॉवर बँक पण आहे आणि यालाच आपण एमर्जन्सी टॉर्च म्हणून पण वापरू शकतो. हे आहे आगारो गॅलेक्सी पोर्टेबल टायर इन्फ्लेटर. यासोबत आहे डिटॅचेबल एअर ट्यूब, टाईप-C केबल, छोटीशी बॅग, प्लस हे 3 नोझल्स जे वेगवेगळ्या टॉयजमध्ये पण हवा भरण्यासाठी वापरू शकतो. याला अशा प्रकारे कनेक्ट करायचं आहे आणि हे असं लावलं तर आपण याला इझिली कॅरी पण करू शकतो. याला चार्ज करायला टाईप-C पोर्ट दिलाय आणि आउटपुटसाठी टाईप-A पोर्ट. यामध्ये आहे 4000 mAhची बॅटरी, जी एमर्जन्सीमध्ये मोबाईल वगैरे पण चार्ज करायला वापरू शकतो. टाईप-A USB पोर्टने. याचा युसेज टाइम 25 मिनिट्सचा आहे. जर तुम्ही कुठे फिरायला गेलात आणि टायरमध्ये हवा कमी असेल तर कोणतं गॅरेज शोधत बसण्याची गरज नाही, तर याच्या हेल्पने तुम्ही स्वतःच कारमध्ये हवा भरू शकता. पुढे बरेच बटन्स आहेत आणि असा डिस्प्ले आहे. पॉवर बटनला लॉंग प्रेस केल्यावर पॉवर ऑन होईल. साईडला टॉर्चचं बटन आहे, प्रेस केल्यानंतर लाईट ऑन होईल. आणखी एकदा प्रेस केल्यावर एमर्जन्सी लाईट ऑन होईल आणि अजून एकदा प्रेस केल्यावर याची फ्रिक्वेन्सी बदलते. आणि सगळ्यात शेवटी जे बटन आहे त्याने प्रीसेट्सना सेट करू शकतो. म्हणजे कार, बाईक, फुटबॉल प्रत्येकासाठी यात व्हॅल्यूज सेव्ह आहेत. आणि कारमध्ये हवा भरायची असेल तर इथं प्लस आणि मायनसचं बटन आहे, ज्याने आपण व्हॅल्यू चेंज करू शकतो. म्हणजे आपण जेवढं युनिट सेट करेल तेवढीच हवा भरली गेल्यावर हे डिव्हाइस बंद होईल. याच बटनला लॉंग प्रेस करून ठेवल्यास आपण याने युनिट चेंज करू शकतो. 17 लिटर पर मिनिट असा याचा एअरफ्लो आहे. प्रेशर रेंज आहे 3 पासून ते 150 PSI पर्यंत. हे एकदम कॉम्पॅक्ट आहे. यासोबत याला बॅग पण आहे. आता वापरायचं कसं बघा. याला ऑन करायचंय, प्रिसेट्समध्ये जाऊन कार चूज करायचंय, आपल्याला हवं ते युनिट सेट करायचंय. हे जॉईन केल्यावर परत एकदा पॉवर बटन प्रेस करून हे स्टार्ट केले. आपण सेट केलेल्या युनिटला ते पोचलं की ते ऑटोमॅटिक बंद होणार आहे. म्हणजे याच्याजवळ बसून राहायची अजिबात गरज पडत नाही. यानेच स्कूटीमध्ये पण हवा भरू शकतो. सेम प्रोसेस आहे. वाल्व्सशी कनेक्ट करायचंय, आपला प्रीसेट चूज करायचंय आणि स्टार्ट करायचंय. सो हे प्रोडक्ट खूपच युजफुल आणि मल्टीपर्पज आहे. सो हे प्रत्येकाच्या कारमध्ये असलंच पाहिजे. याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, ती चेकआउट करा.